एखाद्याचा अपघाती मृत्यू होऊ शकतो ही शक्यता कुंडलीमध्ये असते का? ज्योतिषशास्त्रानुसार याचा अंदाज लावता येतो का? अपघाती मृत्यू होण्याची कारणे कोणती असतात आणि अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आपण कोणते उपाय करायला हवेत? याच सर्व प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मृत्यू हे एक अटल सत्य आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुणाचा कधी किंवा कशामुळे मृत्यू होईल कुणालाही सांगता येत नाही. पण हाच मृत्यू जेव्हा कमी वयात अनपेक्षित वयात येतो तेव्हा त्याला अकाली मृत्यू म्हणतात. ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलीत काही अशुभ योग जुळून आल्यास व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. मग असे कोणते योग आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत ते आता आपण पुढे बघूया. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत म्हणजे लग्नस्थानामध्ये मंगळ असेल आणि त्यावर सूर्य किंवा शनी या दोघांची दृष्टी असल्यास अपघाती मृत्यू होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओद्वारे घाबरवण्याचा उद्देश नाही. फक्त ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जे योग आहेत ते अपघाताची शक्यता दाखवतात त्या योगांची माहिती आपण येथे पाहणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये कोणते उपाय करायला पाहिजे हेही आपण बघणार आहोत. जन्मकुंडलीमध्ये अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान असतं आणि या स्थानाच्या ग्रहांवरून किंवा राशीवरून व्यक्तीचा मृत्यू कधी कसा होणार आहे याचा अंदाज बांधता येतो. त्याचबरोबर कुंडलीमध्ये 6वे स्थान असते ते रोगाचे स्थान मानले जाते. 6व्या घरातून व्यक्तीला कोणते रोग होणार आहेत हे समजते. जर 6व्या स्थानाचा स्वामी पापग्रहाने पीडित असेल, 6व्या किंवा 8व्या घरात असेल तर अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते किंवा मृत्यू पीडादायी असते. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नस्थान, 2रे स्थान तसेच 12व्या स्थानामध्ये अशुभ ग्रहांची उपस्थिती असेल तर ही गोष्ट सुद्धा अचानक येणाऱ्या मृत्यूचे कारण मानलं जातं. मित्रांनो, अर्थात जन्मकुंडलीत मृत्यूकाळ शोधणे हे वाटते तितके सोपी गोष्ट नाही आहे. अनेक ग्रहांची स्थिती बघून, दशा महादशांचा अभ्यास करून, मारक स्थानांचा विचार करून, सूक्ष्म अभ्यास करूनच अचूक वेळ शोधता येते. त्यातही व्यक्तीचा मृत्यू कुठे होईल, म्हणजेच घरी होईल की हॉस्पिटलमध्ये होईल की सुसाईड करून मरेल व्यक्ती की अपघातात मरेल की चालता बोलता बाहेर कुठेतरीच त्याचा मृत्यू होईल याचाही अंदाज बांधला जातो. जन्मकुंडलीमध्ये जातकाची आयु मर्यादा शोधत असताना ज्योतिषाला हे चेक करावे लागते की व्यक्ती अल्पायू आहे की मध्यायू आहे की शेवटी व्यक्ती दीर्घायू जीवन जगणार आहे. आता मी तुम्हाला सविस्तर सांगते. अल्पायू म्हणजे जे लोक 33 वयापर्यंत किंवा त्या वया आधी मरतात त्यांना अल्पायू आयुष्य आहे असं म्हटलं जातं. मध्यायू म्हणजे जे लोक 33 ते 66 वयापर्यंत जगतात त्यांना मध्यायू वयवर्ष आहे असं म्हणू शकतो. आणि जे लोक दीर्घायू आहेत त्यांची वयोमर्यादा आहे 66 वयापेक्षा जास्त. म्हणजे असे लोक की जे 66 वयापेक्षा जास्त जगतात त्यांना दीर्घायू आयुष्य प्राप्त होते. अशा 3 कॅटेगरीमध्ये आपलं जीवन विभागलेलं. जन्मकुंडलीतील जे 10वे स्थान आहे त्या 10व्या स्थानातील 9व्या राशीचा स्वामी राहू किंवा केतू सोबत असल्यास व्यक्तीचा अस्वाभाविक मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राहूची दशा, केतूची दशा, मंगळाची दशा चालू असेल आणि हे ग्रह म्हणजे राहू, केतू, मंगळ चांगल्या स्थितीत नसतील किंवा चांगल्या स्थानामध्ये नसतील तर अपघात किंवा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जाते. मित्रांनो, जन्मकुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत जे अपघाताची शक्यता दर्शवतात. आता या अपघातात मृत्यू होईलच असे नाही, फक्त मृत्यूची शक्यता दर्शवू. आता हे काही आपण योग तर पाहिलेत, पण एखाद्या जन्मकुंडलीत असे योग असतील तर उपाय काय करायचा किंवा तुम्हाला मृत्यू अपघाताची भीती वाटत असेल आणि त्या भीतीवर मात कशी करायची यासाठी आपल्या पुराणांमध्ये अतिशय सोपे उपाय दिले आहेत. तो म्हणजे महामृत्युंजयाचा जप करणे, हनुमान चालीसा म्हणणे किंवा महादेवाचा शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातला 11वा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय वाचावा किंवा संकटमोचन हनुमाष्टक वाचावे किंवा बजरंग बाण वाचावे. यातला कोणताही उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा कधी तुम्ही घाबरता किंवा कुठे बाहेर जात असाल तर यापैकी कोणताही एक उपाय नक्की करा. शक्य असेल तर दररोज हे उपाय केले तर अगदी चांगलं असतं.
हे उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील भीती दूर होते, ईश्वरीय कृपा तुमच्यावर होते, दैवी शक्ती तुमची रक्षा करेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कुंडलीत खराब योगही असले तरीही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही किंवा मोठं संकट टळेल. आणि आपल्या जुन्या पिढ्यांनी म्हटलेच आहे की देव तारी त्याला कोण मारी. तेव्हा टेन्शन घेऊ नका, बिनधास्त हा उपाय करा आणि रिझल्ट बघा. आता महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी का आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल आणि अकाली मृत्यू कसा दूर करतो हा मंत्र, हाही प्रश्न पडला असेल. तर ऐका, हजारो लाखो वर्षांपूर्वी महामृत्युंजय मंत्राची निर्मिती स्वतः मार्कंडेय ऋषींनी केली होती. मार्कंडेय ऋषींचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं होतं की वयाच्या 16व्या वर्षी या बालकाचा मृत्यू होईल आणि हे ऐकून त्याचे पालक अतिशय दुःखी झाले होते. पण मार्कंडेय ऋषींचे वडील प्रचंड शिवभक्त होते. त्यांनी मार्कंडेय ऋषींनाही शिवभक्तीची आवड निर्माण करून दिली. हे मार्कंडेय ऋषी सुद्धा मोठे शिवभक्त झाले आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूचा काळ समीप आला तेव्हा त्यांनी भगवान शिवशंकराची तपस्या सुरू केली व महामृत्युंजय मंत्राची निर्मिती केली. त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि या मंत्राच्या प्रभावाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यानंतर जेव्हा यमदूत मार्कंडेय ऋषींना न्यायला आले तेव्हा भगवान शिवशंकराने त्याच यमापासून रक्षण केले. बरोबर त्यांना हे वरदान दिले, म्हणजे मार्कंडेय ऋषींना महादेवाने वरदान दिले की जो कोणी ह्या महामृत्युंजय मंत्राचा जप करेल तो व्यक्ती अकाली मृत्यूपासून दूर राहील, अशी ही कथा ग्रंथांमध्ये दिलेली आहे. म्हणूनच अकाली मृत्यूचा भय दूर करायचा असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की करावा. ही माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव.